नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विलास पवार, राजमुद्रा स्पर्धा परीक्षा केंद्र यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आपल्या बॅचचं पहिलं लेक्चर घेत आहोत। जी काही आपण भूगोलची स्पेशल बॅच सुरू केलेली आहे 2022 मध्ये होणाऱ्या 2 कंबाईन पूर्व परीक्षेसाठी। तसेच कंबाईन पूर्व परीक्षा म्हणजेच काय, आता 2 हा उल्लेख मी का केला की 26 तारखेला एक होणार आहे आणि जून मध्ये एक होणारी जी काही कंबाईन परीक्षा आहे, तसेच गट क परीक्षा असेल, वनसेवा असेल, कृषी सेवा असेल किंवा डिपार्टमेंटल PSI भरती असेल, डिपार्टमेंटल जी काही PSI भरती होणार आहे त्याच्यासाठी असेल, आपण ह्या सर्व पदांसाठी आपण एक खास भूगोल ह्या विषयाची एक बॅच सुरू केलेली आहे। या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की ही बॅच आपण आज पहिलं लेक्चर आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय। या बॅच मध्ये तुम्हाला भूगोल हा जो काही विषय आहे, महाराष्ट्र आणि भारत ह्याची तुलना करून शिकवणार आहे। म्हणजे याचा अर्थ काय होतो की भारत आणि महाराष्ट्र आणि भारताची तुलना ह्या 2 करून शिकवायची काय गरज आहे मास्तर, हा तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल। ह्या प्रश्नांमध्ये तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। काय गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण ज्यावेळेस कंबाईनचा पेपर देत असतो, कंबाईनचा पेपर ज्यावेळेस देतो, PSI STI ASOचा ज्यावेळेस आपण पेपर देत असतो, त्या पेपरमध्ये महाराष्ट्राच्या भूगोलवरती साधारणतः 13, 12, 13, 14 कधी कधी अशा पद्धतीचे प्रश्न येतात। परंतु भारताच्या भूगोलवरती कधी कधी आपल्याला पाहायला भेटतं की एक प्रश्न असेल किंवा 2 प्रश्न असेल किंवा 3 प्रश्न असेल, हे 3 प्रश्न येतात, परंतु आपल्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्राचा अभ्यास केल्यामुळं ते आपले चुकून जातात। मग आता हे चुकू नये, या आपले आउट ऑफ मार्क यावेत, 15 पैकी 15 मार्क आपले मिळावेत, हा माझा उद्देश आहे। म्हणून मी प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र आणि भारताची तुलना नाही करणार आहे। जास्तीत जास्त फोकस तर मी महाराष्ट्राच्या जिओग्राफीवरती असेल, परंतु जसे की काही सीमांचा भाग असेल, काही घाटांची तुलना असेल, खिंड, आता गेल्या वर्षी, आता ह्याच वर्षी आपण म्हणूया जी काही कोविडमुळे आता 2021 मध्ये झालेली जी काही कंबाईनची परीक्षा आहे, लेट झाली होती, त्याच मध्ये आपल्याला भारतावरती एका खिंडीवरती प्रश्न विचारलेला होता। काही विद्यार्थ्यांचा तो प्रश्न चुकला। माझा एकच प्रामाणिक उद्देश असेल, माझा एकच उद्देश असेल की बाबा 15 पैकी 15 मार्क तुम्हाला मिळवून देणं, हा माझा उद्देश असेल। जे तुम्ही घरी माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, मला खूप विद्यार्थ्यांचा आग्रह होता की मी ज्यावेळेस अनअकॅडमीवर होतो, अनअकॅडमी मी आता क्लिअर सोडलेली आहे, त्याच्यामुळे मी स्वतंत्र ही बॅच सुरू केलेली आहे। मला गडचिरोलीवरून विद्यार्थ्यांचे फोन यायचे किंवा अनेक महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून विद्यार्थ्यांचा आग्रह होता की मास्तर तुम्ही स्पेशल बॅच एक कंबाईन परीक्षेसाठी असेल, कंबाईन गट ब असेल, कंबाईन गट क असेल, डिपार्टमेंटल PSI असेल, राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी असेल, ह्याच्यासाठी एक कॉमन एक बॅच घ्या। त्याच्यासाठी खास तुमच्या आग्रहास्तव मी एक बॅच लॉन्च करत आहे। ही बॅच मध्ये एक लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांच्या हितासाठी मी ह्या बॅच साठी आपण 4000 फीस घेतो। किती फीस घेतो आपण? 4000 फीस घेतो, परंतु ही बॅच मी तुम्हाला 50% डिस्काउंट मध्ये देतोय। किती डिस्काउंट मध्ये आहे? 50% डिस्काउंट मध्ये, म्हणजे 1999 रुपयामध्ये हे कोर्स तुम्हाला पूर्णतः घेता येईल, पूर्णतः घेता येईल। आणि 1999 रुपयामध्ये मी तुम्हाला सांगेल 15 पैकी 15 मार्क मिळू शकतात। मी तुम्हाला चॅलेंज देऊन सांगतो, कारण की मी मिशन इथं टाकलेलंच आहे, तुमच्या समोर तुम्हाला दिसतच आहे। मिशन 15 पैकी 15 हे उगच नाही टाकलेलं, कारण की मी शिकवलेल्या माझ्या जुन्या विद्यार्थ्यांच्या वह्या तुम्ही पहा। माझ्या जुन्या विद्यार्थी तुमचे कोण जवळचे असतील तर त्यांना विचारा की मास्तरनी शिकवलेले त्या वहीमधले 15 पैकी 15 प्रश्न आहेत का नाहीत, त्यांना विचारा आणि त्यांना विचारूनच नंतर प्रवेश घ्या, नंतर हा कोर्स घ्या। हा मी तुम्हाला हा मुद्दा मी या ठिकाणी सांगेल। लक्षात आलं? कारण की 2018 मध्ये 15 पैकी 15 प्रश्न, 2019 मध्ये 15 पैकी 15 प्रश्न आणि 2021 मध्ये झालेल्या या परीक्षेमध्ये सुद्धा 15 पैकी 15 प्रश्न होते। मी शिकवलेले असतात, माझ्या पुस्तकातले देखील असतात। एक लक्षात ठेवा, जर बॅच केली, डबल तुम्हाला जिओग्राफीची बॅच करायची आवश्यकता भासणार नाही। हे मी तुम्हाला सरळ तुमच्या समोर एक सगळ्या जगासमोर ऑनलाईन बॅच आहे म्हणून जगासमोर असं बोलतोय। मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला 15 पैकी 15 मार्क मिळू शकतात।
आता यामध्ये मी काय घेणार आहे आज, हे एक सगळ्यांसाठी फ्री आहे. माझी शिकवण्याची पद्धत काय आहे हे तुम्हाला याच्यातून मला दाखवायचं आहे. कारण की मी इथं लातूरमध्ये आपण शिकतो. माझं हे थोडक्यात तुम्हाला कळेल. राजमुद्रा अकॅडमी लातूर, मिशन कंबाईन नाव ऐकून असाल तुम्ही. राजमुद्राबद्दल ऑल महाराष्ट्रामध्ये नाव आहे. यामध्ये बघा टार्गेट इथंच आपण दिलंय. 15 आउट ऑफ 15 मार्क आहेत जिओग्राफीमध्ये. यामध्ये माझा परिचय बघा, 9 वर्षाचा अनुभव आहे. या ठिकाणी लेखक हा शब्द सुद्धा मी टाकलेला आहे, जाणून बुजून टाकलेला आहे. कंबाईन परीक्षेची तयारी करणारे जी मुलं आहेत, बहुतांशी मुलं माझं जिओग्राफीचं पुस्तक यूज करतात, जिओग्राफीचं पुस्तक वापरतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त त्यांची मागणी असते. आता याच्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगत असताना, यामध्ये हा 9 वर्षाचा अनुभव असेल किंवा या ठिकाणी राजमुद्रा अकॅडमी लातूर येथे अध्यापन असेल किंवा परिवर्तन अकॅडमी पुणे परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरम असेल, ह्या सर्व जी काही लेक्चर आहे या ठिकाणी अकॅडमीमध्ये मी लेक्चर घेत असतो. म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की जिओग्राफी जी काही विषय आहे, जिओग्राफीचा जो काही व्याप्ती आहे, जिओग्राफी जो काही आहे, कुठपर्यंत मी शिकू शकतो, याच्यावरून बॅकग्राऊंड वरून तुम्हाला समजलंच असेल की जिओग्राफी नेमकं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. बरोबर आहे. मग यामध्ये बघा, चला तर आपण पुढे सुरू करूया. आता तुम्हाला जर ऍडमिशन तुम्हाला घ्यायचं आहे, हा कोर्स तुम्हाला घ्यायचा, थोडंच बोलतो, 1-2 मिनिटं मला वेळ द्या फक्त, पुन्हा राडा करून टाकू आपण, त्याचा विषय नाहीये. बरोबर आहे का. आता बघा यामध्ये एक तुम्हाला घ्यायचा असेल कोर्स कसं घ्यायचा. आता एक तर पहिली गोष्ट, या कोर्ससाठी तुम्हाला अगोदर हा प्ले स्टोअर मध्ये जावं लागेल. प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर हा सिम्बॉल आहे जिओग्राफी अँड ऍग्रिकल्चर, ह्या ऍप वरती जावा आणि हा ऍप ओपन करा. ऍप मध्ये तुमचा स्वतःचा नंबर टाका आणि त्यामधून हा जो काही कोर्स आहे हा कोर्स तुम्ही घेऊ शकता. या कोर्स साठी तुम्ही प्रवेश घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला एक याच्या अधिक माहितीसाठी, जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर अधिक माहितीसाठी टेलिग्राम, आज ऑल विद्यार्थ्यांकडे टेलिग्राम चॅनल आहे, प्रत्येकाकडे टेलिग्राम वापर करतात. स्पर्धा परीक्षेचा प्रत्येक मुलगा टेलिग्राम वापरतो हे सांगायला काही वाटणार नाहीये, कारण की प्रत्येकाकडे, कारण की त्याच्यावरती आपल्याला स्टडी मटेरियल भेटतं. ह्याच्यासाठी हा जो काही माझा चॅनल आहे, हा चॅनल माझं तुम्ही जॉईन करा, हे मी तुम्हाला सांगेल जिओग्राफीसाठी. ओके, मी चालू करतोय आज. मला चालू करायचंय. या ठिकाणी बघा, हा जो काही मुद्दा आहे, आपला जो काही लेक्चर आहे, आपलं लेक्चर काय आहे आज, महाराष्ट्राची तुलना. आज मी डेमो लेक्चर घेतोय, एक पहिलं लेक्चर आहे, याच्यावरती मी तुम्हाला बोलतोय महाराष्ट्र यामध्ये. कारण की आपण पाहत असतो की बाबा आमचा महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्राला एकूण 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. काय म्हणतो, 6 राज्य आहे, 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे. परंतु हा माझा भारत देश आहे, या भारताला सुद्धा एकूण 7 देशांच्या सीमा लागून आहेत. मग या तुलनेमध्ये कारण की या ठिकाणी कंबाईनला प्रश्न येऊ शकतो. काय येऊ शकतो मी तुम्हाला सांगतोय. आता उदाहरण या ठिकाणी काय म्हणताय, भारताला लागलेल्या एकूण शेजारील देशांच्या सीमा. हो ठीक आहे, पण या ठिकाणी भारत आपण पाहतो, हा जो काही भारत देश आहे, या भारताला एकूण 7 देशांच्या सीमा लागून आहेत. किती देशांच्या सीमा लागून आहेत? एकूण 7 देशांच्या सीमा लागून आहेत. परंतु यामध्ये बघा 7 देशांच्या जरी सीमा लागत असतील, आता 2 मुद्दे मी तुमच्या समोर क्लिअर करत असतो. आता 2 मुद्दे काय क्लिअर करतो इथं बघा. आता एक बघा, या ठिकाणी भारताला 15,200 किलोमीटरची भूसीमा लागून आहे. सीमेचा जो काही मुद्दा आहे, सीमेचा जो काही प्रश्न आहे, मी तुमच्या समोर क्लिअर करतो. सीमेचा जो काही प्रश्न आहे, हा सीमांचा प्रश्न मी तुमच्या समोर क्लिअर करतो. आता या ठिकाणी 2 प्रकारच्या सीमा असतात. आता तुम्ही इथं फिजिकल जिओग्राफी मध्ये जाऊ नका. 2 प्रकारच्या सीमा आपल्या समोर आहेत. एका बाजूला आहे नैसर्गिक सीमा आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकीय सीमा आहे. या सीमेवरती आपल्याला आताच बोलायचं नाहीये, यावरती आपल्याला बोलण्यासाठी खूप कालावधी आहे, खूप वेळ आहे. मग याच्यामध्ये आपल्याला बोलत असताना एक बोलायचं आहे. पहिला मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो. या ठिकाणी सागरी सीमा, काय बोलतोय मी, सागरी सीमा बद्दल बोलायचं आहे. आणि दुसरा मुद्दा जो काही बोलणार आहे ते म्हणजे भूसीमा. या 2 सीमांबद्दल मला बोलायचंय. ओके, ह्या 2 सीमांबद्दल मला तुमच्या समोर बोलायचंय. आता उदाहरण, आता तुमच्या समोर काय आहे, इथं 15,200 किलोमीटरची भारताला भूसीमा लागून आहे.
ओके, आता भूसीमा ही 15,200 किलोमीटरची आहे, परंतु सागरी सीमा ही आहे 75-17 किलोमीटरची. 75-17 किलोमीटरची. म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारताला किती किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लागते असा प्रश्न आहे. भारताला किती किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लागते हा असा प्रश्न तुमच्या समोर उपस्थित होतो. मग यामध्ये हा जर मास्तर इथं तर असं यायला नको पाहिजे, या ठिकाणी तर असं यायला नको पाहिजे, 75-17 किलोमीटर तर नाहीये. आता यामध्ये सागरी किनारपट्टीचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतो. उदाहरण दादांनो, हा आपला भारत देश आहे असं समजू आपण, थोड्या वेळासाठी समजू. ओके, थोड्या वेळासाठी आपण समजूया. दक्षिण भारताचा मी तुमच्या समोर मॅप घेतलेला आहे. मग या मध्ये इथं ह्या किनारपट्टीला एकूण ही जर किनारपट्टी आपण पाहिली, या किनारपट्टीला एकूण 9 राज्यांची किनारपट्टी लागलेली आहे. ह्या 9 राज्यांची सीमा आहे, बरोबर आहे. या ठिकाणी लक्षद्वीप आपल्याला पाहायला भेटतं, या अंदमान निकोबार आपल्याला पाहायला भेटतं, बरोबर आहे का. ह्या बेटांसहित, ह्यांना आपण बेट म्हणतो. बेट म्हणजे चारही बाजूने पाणी असेल आणि मध्ये जर जमीन असेल तर त्याला आम्ही काय म्हणत असतो, बेट असं म्हणायला लागतो. एकच मिनिट, बेट असं म्हणायला लागतो, बरोबर आहे का. बेट असं आम्ही म्हणायला लागतो. असं जातं, काय असतं, धक्का लागलं की थोडासा इथं प्रॉब्लेम येतो. ओके, आता बघा या ठिकाणी कळालं तुम्हाला इथं काय बोलतोय. एक सेकंड हा. ओके, करेक्ट ना. एक मिनिट, ओके. आता बघा यामध्ये इथपर्यंत कळलं तुम्हाला. काय म्हणत होतो मी की एकूण किती किलोमीटर आहे, एकूण सागरी सीमा किती किलोमीटरची आहे, 75-17. भूसीमा किती किलोमीटरची आहे, 15,200 किलोमीटरची. पण बेटासहित आपण ज्यावेळेस पाहतो, बेटासहित हे 75-17. पण फक्त तुम्हाला असं जर बोललं ना, या ठिकाणी असा जर मुद्दा सांगितला, फक्त भूसीमा किती किलोमीटरची आहे, तर भूसीमा तुम्हाला एकूण भूसीमे लागलेली समुद्र किनारा फक्त जमिनीला लागलेला हा जो काही समुद्र किनारा आहे हा आहे 6,100 किलोमीटरचा. यामध्ये कुठलंही बेट येत नाही, यामध्ये कुठलाही बेट येत नाहीये. आता याच्यामध्ये कुठलंही बेट येत नाही. आता भारताची जी काही भूसीमा आहे एकूण 7 देशांना लागून आहे. आपण असं क्लिअर करूया. आता 2 वाक्य मी काय बोललो, भारताचा जो काही समुद्र किनारा आहे एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लागतो. समुद्र किनारा किती राज्यांना लागतो, 9 राज्यांना लागतो. आणि भूसीमा एकूण किती देशांना लागून आहे भारताची, तर ही आहे 7 देशांना लागून आहे. आता या ठिकाणी बघा तुम्हाला इथं समजून येईल मी 7 देश कोणकोणते म्हटलो. ह्याच्यासाठी एक आपली ट्रिक्स आहे. याच्यासाठी काय आहे, आपली एक ट्रिक्स आहे. या ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला जायचंय. जर ट्रिक्सच्या माध्यमातून जर आपण गेलो नाही ना तर आपल्याला जास्त कळणार नाहीये. ओके, आता ट्रिक्स वरती काय आहे, या ठिकाणी ट्रिक्स काय मुद्दा आहे बघा. एक 7 देश कोणकोणते आहेत. आता 7 देश म्हणजे आपण हे 7 देश समजूया. काय समजूया, हे 7 देश समजूया. आणि ह्या 7 देशांचा आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे बघा. इथं बघा मी एकूण 7 देश, बचपन में MBA काय म्हटलंय, फक्त एकच लक्षात ठेवायचं, भारताला एकूण 7 देशांची सीमा लागते. ते 7 देश कोणते, ते म्हणजे बचपन में MBA. आता बचपन में MBA बघा, इथं एकूण 7 देश आम्हाला माहिती आहे, काही विषयच नाहीये, काही विषय नाहीये. आता हे 7 देश, म्हणजे काय आहे, इथं मी बांगलादेश घेतलंय, इथं चीन घेतलेलं आहे, इथं म्हणजे काय घेतलंय, इथं पाकिस्तान घेतलंय, काय घेतलेलं आहे, पाकिस्तान घेतलंय, इथं नेपाळ घेतलेलं आहे, या ठिकाणी इथं भूतान आहे, इथं बघा काय सांगतोय, इथं भूतान आहे आणि इथं म्यानमार आहे. ओके, काय आहे, म्यानमार आहे आणि इथं अफगाणिस्तान आहे. म्हणजे प्रत्येकचं एक्सप्लेन मी प्रत्येकाचं काय केलेलं आहे, बचपन में MBA. हे M काही बी नाही बरं, M फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी सांगितलंय. M फक्त मी तुम्हाला एक कळावं, म्हणजे बचपन में MBA एवढंच कळावं याच्यासाठी तुमच्या समोर हे सांगितलेलं
आहे. काही अडचण इथपर्यंत तुम्हाला? इथपर्यंत काही शंका? इथपर्यंत काही डाऊट्स आहे? काही डाऊट्सच नसायला पाहिजे. फक्त एकच ट्रिक्स लक्षात ठेवायची, भारताला एकूण 7 देशांच्या सीमा लागून आहेत. बचपन में MBA. आता बघा, हे 7 देशांच्या सीमा लागून आहेत, पण ह्याचा अर्थ काय बघा. इथं बचपन में MBA, इथं जास्तीकडून कमीकडे आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न काय येतो, भारताला लागलेल्या जी काही देशांच्या सीमा आहेत त्या देशांच्या सीमांचा उतरता क्रम लावा. काय विचारतात? देशांच्या सीमेचा काय लावा? उतरता क्रम लावा. उतरता क्रम कसा लावणार मग तुम्ही? उतरता क्रम, इथं बांगलादेशला सर्वात जास्त सीमा लागते आणि सर्वात कमी सीमा कोणाची लागते? भारताला अफगाणिस्तानची लागते. म्हणजे बांगलादेशपेक्षा सर्वात कमी चीनची, चीनपेक्षा कमी पाकिस्तानची, इथं नेपाळची, इथं म्यानमारची, इथं भूतानची आणि इथं अफगाणिस्तानची. बरोबर? इथपर्यंत तुम्हाला कळलं? इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे. आता बघा, दुसरा एक महत्वाचा मुद्दा बघा काय सांगतोय. आता पुढे घेतोय, मला काय करायचंय, हा बांगलादेश आहे. हा बांगलादेश आहे. बांगलादेशला भारतातील एक जी काही आज आपण पाहतो 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आपण पाहतो, त्यापैकी या बांगलादेशला आज आपण इथं हा बांगलादेश आहे, तुम्हाला कळालंय बांगलादेश आहे. आपण बांगलादेश सोबत एक बांगलादेशसाठी पाकिस्तान सोबत आपण युद्ध पण केलेलं आहे. जास्त काय याच्यावर कंबाईनचं बघतोय आपण, कंबाईनचं बघतोय. काय परीक्षेमध्ये प्रश्न, एक पाकिस्तान बरोबर जे काही युद्ध झालेले होते आपले, त्यापैकी एक युद्ध ह्या बांगलादेशसाठी सुद्धा आहे. पाकिस्तान बरोबर म्हणजे काय, 1900, आता इथं मी घेतो तुम्हाला सांगतो, 1948 ला आपण एक युद्ध केला, 1965 ला एक केला, 1971 ला एक केला आणि 1999 ला एक युद्ध झाला. बरोबर आहे का नाही? 1999 ला एक युद्ध झालं. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना 1948, 1965, 1971, 1999 हे फक्त युद्ध डेट लक्षात ठेवा, युद्धाचे इसवीसन लक्षात ठेवा. 1948 ला ज्यावेळेस युद्ध झाला, 1965 ला करार केलो आम्ही, फक्त काहीच केलं नाही. 1966 ला लगेच आम्ही तास्कंद करार करून घेतलो. 1972 ला आम्ही सिमला करार करून टाकलं आणि 1999 ला आम्ही कारगिल घोषणा पत्र इथपर्यंत आम्ही पोहोचलो, बाकी कुठपर्यंत पोहोचलो नाहीये. दादांनो, तुम्हाला सांगायचं महत्वाचा मुद्दा. तर आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट तुम्ही डोक्यात ठेवा. काय म्हणताय मास्तर, की बाबा हा जो काही भारत आणि बांगलादेश आहे, म्हणजे आताच जरी आता सध्या रिसेंट बांगलादेश असेल तरी पूर्वीच्या कालखंडाचा हा पूर्व पाकिस्तान म्हणायला हरकत नाहीये. पूर्व पाकिस्तान होता आणि ह्या पूर्व पाकिस्तान, बांगलादेश पाकिस्तानमुळे भारताने याच्यामध्ये इथं 1971 जो काही युद्ध आहे, भारतामुळे बांगलादेश स्वतंत्र झाला असं म्हणायला हरकत नाहीये. लक्षात आलं? मग यामध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे 4096 किलोमीटर, किती? 4096 किलोमीटरची सीमा लागते भारताला. याची किती सीमा आहे? 4096 किलोमीटरची. आम्ही यांच्यासाठी एक करार सुद्धा बांगलादेश सोबत आम्ही एक करार केलेला आहे. एक कराराअंतर्गत आमची रेल्वे गाडी सुद्धा, तुम्हाला माहिती आहे, मैत्री एक्सप्रेस, बंधन एक्सप्रेस, एकदा आयोगाने प्रश्न विचारला होता. मैत्री एक्सप्रेस, बंधन एक्सप्रेस, एकदा आयोगाने प्रश्न विचारला. मैत्री यानी की हिंदीमध्ये त्याला बंधन एक्सप्रेस म्हणतात. आम्हाला फार कन्फ्युजन झालं, मास्तर बंधन हे असले प्रश्न आले ना, आमचा मराठी पोरग पार घाबरून जाते. एमपीएससी भाषा चेंज करते आणि परीक्षेमध्ये प्रश्न विचारते. मागे प्रश्न विचारला, धवल क्रांतीचे जनक कोण असं न विचारता श्वेत क्रांतीचे जनक कोण असं विचारला. आम्हाला धवल क्रांतीचे जनक माहित होते, हॉर्गिस कुरियन आहेत ते, पण श्वेत क्रांतीचे जनक कोण आहेत आम्हाला कुठं माहित होतं. आता श्वेत क्रांती काही न तर संशोधनच लावून टाकलं. श्वेत क्रांती ह्याच्या सोबत नाहीच, श्वेत क्रांती ह्याचा आणि त्याचा काही संबंध नाहीच. श्वेत क्रांती म्हणजे रेशीम उत्पादना संदर्भामध्ये आहे असं संशोधन पण करून टाकलं. म्हणजे त्यांना जनक नाहीये. रेशीम उत्पादना संदर्भात श्वेत क्रांती आहे, पण ह्यांनी असं नव्हतं एमपीएससीनं विचारलं भाऊ. एमपीएससीनं विचारलं होतं हिंदीमध्ये, धवल क्रांतीला हिंदीमध्ये काय म्हणतात. धवल क्रांतीला हिंदी मधला जो काही हिंदीमध्ये आपण त्याला तो काय म्हणू शकतो, तर त्याला आपण श्वेत म्हणू शकतो, हॉर्गिस कुरियन. हे कुणालाच माहित नव्हतं. धवलला हिंदीमध्ये श्वेत म्हणतात हे माहितच नव्हतं. बरोबर आहे का? त्यानंतर दुसरा प्रश्न असाच एमपीएससीनं विचारला. काय विचारलं माहितीये? आता सगळ्या पोरांना माहिती आहे डाळिंब संशोधन केंद्र कुठं आहे. एमपीएससीनं विचारला अनारदाना संशोधन केंद्र कुठं आहे. आता हिंदीमध्ये डाळिंबाला अनारदाना म्हणतात, हे आज सुद्धा काही लोकांना पहिल्यांदा कळत असेल, आमच्या मराठी मुलांना.
बरोबर आहे का? कळत असेल का नाही? प्रश्न दुसरा विचारला. आमच्या सुभाषचंद्र बोस यांनी एक घोषणा दिलेली आहे. ती घोषणा आहे, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. एमपीसी न त्याचा कार्यक्रमच करून टाकला. एमपीसी न सांगितलं, काय सांगितलं एमपीसी न माहितीये? तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. ही घोषणा कोणाची आहे? पोरं म्हणले, अरे सुभाष बाबूंनी तर तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा ही घोषणा दिली आहे, पण एमपीसी न म्हणते तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो. मराठी नाव होते ऑप्शन मध्ये, मारली गोळी, आले चुकलं. सुभाष बाबू बी ऑप्शन होतं. ह्यांनी म्हणलं, ह्यांनी हिंदीत सांगितलंय आणि इथं मराठीत विचारलंय. नक्कीच महाराष्ट्रातला एखादा माणूस असं म्हणलं असेल, म्हणायला बी भीत नाहीत. भयानक कार्यक्रम आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना हा जो काही मुद्दा आहे हा 4096 किलोमीटरचा, मी तुम्हाला 7 देशांच्या सीमा लावत असताना एक मुद्दा बोललो. याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणलेलं आहे, काय म्हणलेलं आहे, बचपन में एमबीए हा शब्द वापरला आणि यामध्ये आता मी तुम्हाला एक शब्द वापरणार आहे, मैत्री एमबीए. काय वापरणार आहे? मैत्री एमबीए. मैत्री एमबीए असा शब्द वापरणार आहे. काय वापरणार आहे? मैत्री एमबीए. आता बघा, बांगलादेशला भारतातील 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. त्यापैकी बांगलादेशला कोणकोणत्या राज्याची सीमा लागून आहे हे बोलणार आहे मी. हे बोलत असताना या ठिकाणी मैत्री म्हणजे काय यायला पाहिजे, हे आलं पाहिजे ना. नेमकं काय आहे बाबा, बांगलादेशला कोणाची सीमा लागते, मैत्री म्हणजे काय आहे? आता यामध्ये मी तुम्हाला सांगतो, इथं काय आहे, याला आम्ही मिझोराम म्हणतो. मैत्री म्हणजे इथलं मिझोराम घेतलं. बघा, फक्त तुम्हाला याच्यावरती सांगून देतो, फक्त एवढा आकडा लक्षात ठेवायचा, एवढी ट्रिक्स लक्षात ठेवायची. मैत्री एमबीए हे तर काही नाही, ट्रेलर आहे. पुढं तर काय काय बघा, पूर्ण ट्रिक्स वरती भूगोल शिकवतो, पूर्ण 5 बोटांवरती भूगोल शिकवतो प्राकृतिक विभागाचा. तुम्हाला सांगत असताना या ठिकाणी हा मिझोराम आहे, आम्हाला माहिती आहे. त्यानंतर या ठिकाणचा जो काही भाग आहे याला आम्ही त्रिपुरा असं म्हणतो. त्रिपुरा म्हणतो. काय म्हणतो आम्ही? त्रिपुरा असं म्हणायला लागतो. आणि या ठिकाणी जो भाग आहे याला आम्ही मेघालय असं म्हणतो. मेघालय असं म्हणायला लागतो. आणि हा जो काही भाग आहे हा भाग म्हणजे याला आसाम असं म्हणायला लागतो. आणि या ठिकाणी इकडच्या टोकाला आम्ही जर इकडे यायला लागलो ना, तर हा टोक जो आहे याला वेस्ट बंगाल काय म्हणत असतो आम्ही? वेस्ट बंगाल म्हणजे पश्चिम बंगाल असं म्हणायला लागतो. म्हणजे बघा, यामध्ये यम म्हणजे मे म्हणजे इथं मेघालय, त्रि म्हणजे त्रिपुरा, यम म्हणजे मिझोराम, बी म्हणजे इथलं बीचं बंगाल घेतलं आणि ए म्हणजे काय? आसाम घेतलं. म्हणजे याला आम्ही मैत्री एमबीए असं म्हणतो. मैत्री एमबीए असं म्हणतो. मैत्री एमबीए कारण की आम्ही रेल्वे गाडीचं सुद्धा नाव दिलेलं आहे. काय नाव दिलं? भारत आणि बांगलादेश मध्ये चालणारी मैत्री एक्सप्रेस. मैत्री एक्सप्रेस यानी की त्याला आम्ही बंधन एक्सप्रेस हिंदीमध्ये म्हणतो. हे भारत आणि बांगलादेशचे जे संबंध आहेत हे चांगले सुधारण्यासाठी आम्ही हे नाव दिलेलं आहे असं आम्ही म्हणू शकतो. बरोबर आहे? इथपर्यंत कळालं? 4096 किलोमीटरची सीमा भारताला लागून आहे. आता मुद्दा आहे, याच्यामध्ये सर्वाधिक सीमा बांगलादेशला कोणत्या राज्याची आहे? तर सर्वात जास्त, लक्षात ठेवा मी काय बोलतोय, सर्वात जास्त कुणाची लागते? तर सर्वात जास्त पश्चिम बंगाल यानी की वेस्ट बंगालची लागते. आणि सर्वात कमी मध्ये जर तुम्हाला सांगायचं असेल, आसामची सर्वात कमी. इथं बघा, इथं थोडीच लागलेली आसामची, इथं पण थोडीच लागलेली आसामची. बरोबर आहे का? ही इथं हे 2 कोपरे, इथं पण लागते आणि इथं पण लागते. म्हणजे सर्वात कमी सीमा लागते. लक्षात ठेवा, सर्वात कमी सीमा लागते. त्याला आपण 263 किलोमीटर आपण म्हणायला लागतो. किती म्हणतो? 263 किलोमीटरची सीमा या आसामला लागते. तर या ठिकाणी वेस्ट बंगालला सर्वाधिक सीमा तुम्हाला सांगायचं म्हणजे 2217 किलोमीटर. किती? 2217 किलोमीटरची सीमा लागते. हा मुद्दा कळालं का? कळालं ना? विशेष नाही, कळलंच पाहिजे, 1000% कळलं पाहिजे. आता मी दुसरा, आता या ट्रिक्स मध्ये काय बोललोय? इथं बघा, हे काय आहे? ब म्हणजे बांगलादेश. आता ची म्हणजे चीन बघणार. चीन म्हणलं की काय राडाच आहे, काही खरं नाही मास्तर. आता बघा, यामध्ये आम्ही काय म्हणतोय? हा चीन आहे. हा काय आहे? चीन आहे. ह्या चीनला लागणाऱ्या सीमा आम्हाला बघायच्यात. चीनला लागणाऱ्या सीमा आम्हाला बघायच्यात. आता बघा, चीनला लागणाऱ्या जे काही सीमा आहेत, कोणकोणत्या सीमा आहेत बघा यामध्ये, लक्षात ठेवा. कोणत्या सीमा? आता चीनच्या सीमा कसं लक्षात ठेवायचं? चीनच्या सीमा लक्षात कसं ठेवायचं? आता आपल्याला माहिती आहे, भारत आणि चीन आहे मॅकमोहन रेषा.
काय म्हणतो आपण? मॅकमोहन रेषा. काय म्हणूया? मॅकमोहन रेषा असा आपण शब्दप्रयोग वापरूया. काय आहे? मॅकमोहन रेषा आहे. भारत आणि चीनच्या दरम्यान जी रेषा आहे ती मॅकमोहन रेषा आहे. काही ठिकाणी रेषा आहे, काही ठिकाणी चीन मान्य करतं, काही ठिकाणी मान्यच करत नाही. त्याला आपण काय करणार? पाकिस्तानचं बी असंच आहे, मान्य करताय, थोड्या वेळासाठी मान्य करताय, थोड्या वेळासाठी हे असं नाहीच म्हणताय. त्याला आम्ही काय करणार? फक्त एक लक्षात ठेवायचं, भारतातील कोणकोणत्या राज्याची सीमा चीनला लागते. आता भारत आणि चीनची सीमा 4057 किलोमीटरची आहे. किती? 4057 किलोमीटरची सीमा आहे. लक्षात ठेवा, किती किलोमीटरची आहे? 4057. मी एक गोष्ट सांगतो, या राज्यांमध्ये चीन नेहमी चाल चलतो. डोक्यात काय ठेवायचंय? चीन नेहमी चाल चलतोय. काय चाल चलतोय चीन म्हणताय की भारताचं काहीतरी इथं घुसखोरी कर, या ठिकाणी घुसखोरी करायचं. इथं नेपाळ आहे, बिचारा नेपाळ गरीब आहे, एकदम बंदिस्त राष्ट्र देश आहे, काहीच नाही, सुरक्षेची जबाबदारी आपल्याकडे आहे, काही करणार आहे नेपाळ बिचारा. इथं चीन येत आहे, अरुणाचल प्रदेश मधला काही भाग आमचा म्हणताय. नेहमी चाल चलतो. ट्रिक्सचा मुद्दा येतो, चाल चलतो. चाल चालणे म्हणजे काय करणे? मी सांगतो, लक्षात ठेवा. चाल चलणे म्हणजे काय? भारतामध्ये ज्या राज्याच्या शेवटी चल हा शब्द लागला, काय म्हणलो मी? भारतामध्ये ज्या राज्याच्या शेवटी चल हा शब्द लागला त्या राज्याची सीमा चीनला लागते. आता मला सांगा मास्तर, इथं लिहित आहे अरुणा, मी फक्त काय म्हणणार? मी पुढचं नाव सांगतो, तुम्ही फक्त चल म्हणायचं. काय म्हणायचं? अरुणाचल. अरुणाचल. मी हिमा सांगणार, तुम्ही फक्त काय म्हणायचं? चल म्हणायचं. अरुणाचल, हिमाचल. आणि इथं मी सांगणार उत्तरांचल. बघा, ज्या राज्याच्या शेवटी चल शब्द लागला त्याची सीमा चीनला लागतेच. आता तुम्ही सांगत असताल मास्तर उत्तरांचल आता थोडंच आहे, आता उत्तराखंड आहे. भैया ट्रिक्स साठी सांगितलंय, थोडं दमकार. कशासाठी सांगितलं? ट्रिक्स साठी सांगितलं. हे 2006 मध्ये उत्तरांचलचं उत्तराखंड झालेलं आहे, हे बी मला माहिती आहे, हे बी मी तुला सांगणार आहे. परंतु ट्रिक्स साठी चीन नेहमी चाल चलतो. कशासाठी? लडाखच्या सिक्क्यासाठी. कशासाठी? लडाख कशासाठी चाल चलतोय? बघा, ही चीन नेहमी चाल चलतो. कशासाठी चाल चलणार आहे? लडाखचा सिक्का. लडाखचा सिक्का. बघा, लडाखचा सिक्का म्हणजे काय? मास्तर अवघड आहे. बघा, सिंपल आहे, अवघड काहीच नाहीये. सिंपल आहे भाऊ, सिंपल आहे. काय सिंपल आहे ते बघणं मी सांगतो. आता या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी आम्ही लडाख हा घेतोय. या ठिकाणी काय घेतोय आम्ही? चीनची सीमा लागू नये लडाखला. हा लडाख, फक्त एवढंच. अरुणाचल, हिमाचल, उत्तरांचल, लडाख आणि सिक्का म्हणजे सिक्कीम. या एकूण राज्यांची सीमा चीनला लागते. कशी लावायची? मी फक्त एवढा शब्द वापरला, ज्या राज्यांच्या शेवटी चल हा शब्द लागला त्याची सीमा चीनला लागली. बाकी विषय संपला, बाकी काही. आता बघा, इथं काय आहे? लडाख आहे. आता मी याच्यानंतर इथं काय घेतो? इथं घेतो HP. काय घेतो? HP म्हणजे हिमाचल प्रदेश घेतो. काय घेतो? हिमाचल प्रदेश घेतो. इथं काय घेतो मी? UK उत्तराखंड. काय घेतो? उत्तराखंड घेतो. उत्तराखंड घेतो. भैया मी इथं काय घेतो? इथं यामध्ये आपण जर गेलो पुढे, थोडंसं पुढे गेलो, ओके. आता यामध्ये जर आपण गेलो तर काय इथं घेऊया? इथं एक मुद्दा घेऊया. इथं येणार आहे का? याच्यामध्ये बघा, इथं काय येणार आहे? अरुणाचल येणार आहे, हिमाचल येणार आहे आणि उत्तरांचल येणार आहे. अरुणाचल आहे, हिमाचल आहे आणि उत्तरांचल येणार आहे. बरोबर आहे? करेक्ट. इथं काय आहे? लडाख आहे. इथं हिमाचल आहे. इथं उत्तराखंड आहे. म्हणजेच आताचं काय आहे? आताचं उत्तराखंड. आणि याच्यामध्ये काय दिले? उत्तरांचल दिले. 2006 मध्ये नावात बदल झालेला आहे. लडाखचा सिक्का. इथं लडाख आला. सिक्कीम कुठं आला? या ठिकाणी. हे खालचा मुद्दा जो आहे हा मुद्दा मी इथं हे करतो. इथं काय आलेलं आहे? इथं आम्ही म्हणू शकतो इथं काय आहे? सिक्कीम आहे. बरोबर आहे? इथं सिक्कीम आहे. बघा, एकूण बघा, इथं लडाख म्हणजे एकूण किती राज्याच्या सीमा लागल्या? तुम्ही म्हणत असताल मास्तर 1, 2, 3, 4 आणि 5. अरे भाऊ, हे लडाख केंद्रशासित प्रदेश आहे, राज्य नाही. लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे, राज्य नाही. म्हणून चीनला एकूण 4 राज्यांच्या सीमा लागून आहेत.
केंद्रशासित प्रदेशासहित जर म्हटलं तर 5 म्हटलं असतं. चीन नेहमी आपल्यासाठी काही ना काही चालू आहे. चीनचं नेहमी चालू आहे. म्हणून एक लक्षात ठेवायचं, चाल चालतोय. नेहमी काय चालतोय? चाल चालतोय. कशासाठी? लडाखच्या सिक्क्यासाठी. लडाखचा सिक्का म्हणजे इथला चीन व्याप्त इथं पाक व्याप्त काश्मीर चीनच्या ताब्यात आहे सगळा, इथला भाग काही. ओके, असं आपण म्हणू शकतो. चलो नेक्स्ट मुद्दा काय आहे? नेक्स्ट मुद्दा मी काय घेतो यामध्ये बघा, पाकिस्तान. मी पाकिस्तानचं कलर त्या पाकिस्तान सारखंच घेऊन टाकलं. ओके, सगळं त्या नावातच आहे. नाव पाकिस्तान. बॅरिस्टर जिना यांची संकल्पना होती. केम्ब्रिज विद्यापीठामध्ये शिकणारा रहमत अली होता एक विद्यार्थी, त्याला सुचलं होतं पाकिस्तान हे नाव. नवीन नाव काय असावं? पाकिस्तान हे नवीन नाव असावं, हे रहमत अलींना वाटायचं. आणि बॅरिस्टर जिनांचा एकच टप्पू, पाकिस्तान वेगळा असावा. आता पाकिस्तान आहे भाऊ, यामध्ये एक मुद्दा राहिला माझ्याकडे, इथं सांगतो. एक मुद्दा माझ्याकडे राहिला, सांगतो. सर्वात कमी सीमा आणि सर्वात जास्त सीमांचा सांगतो ना. सर्वात सीमा कमी कुणाला लागली? सर्वात कमी सीमा सिक्कीमला, बरं का. इथं चीनला सर्वात भारतातील कोणत्या राज्याची सीमा लागते? कमी तर सिक्कीमची लागते. आणि सर्वाधिक सीमा जर आपण विचारात घेतली, सर्वात जास्त सीमा कुणाची लागते? तर यामध्ये लागते लडाखची. सर्वात जास्त कुणाची लागते? जास्त लडाख. लक्षात ठेवा, जास्त लडाखची लागते, कमी सिक्कीमची लागते. पुढे चला, हाच मुद्दा एक राहिला होता. एक मुद्दा पाकिस्तान. इथं बघा, हे पण पाकिस्तान, इथं पण पाकिस्तान, इथं पण पाकिस्तान. ह्या साईडला असणारा हे पाकिस्तान. काय म्हणतो बघा, या पाकिस्तानचा एक मुद्दा आहे. एक बघा की एक साधारणतः नावावरूनच ओळखायचं, संशोधन लावायचं भरत बसायचं नाहीये. संशोधन लावायला आमच्याकडे वेळ आहे का? नाहीये. आहे का रे कुणाकडे? तुमच्याकडे वेळ आहे का संशोधन लावायला? आहे का? आता ए बघा, पी म्हणजे काय? याला आम्ही म्हणूया पी म्हणजे याला कोणत्या राज्याची सीमा लागलेली आहे ते ओळखायचं आहे. हा, पी म्हणजे काय? याला आम्ही म्हणतो, पी म्हणजे पंजाब. क म्हणजे नावाचं आहे सगळं. क म्हणजे काश्मीर. स्थान म्हणजे याला राजस्थान असं म्हणूया आपण, राजस्थान. प म्हणजे पंजाबचं, क म्हणजे काश्मीरचं आणि स्थान म्हणजे राजस्थानचं. स्थान म्हणजे काय? राजस्थानचं. आता बघा, 33-23 किलोमीटर, 33-23 किलोमीटरची भारताला याची सीमा लागून आहे, पाकिस्तानची. ओके, आता राजस्थान. 1965चं युद्ध तुम्हाला माहित असेल, त्या गुजरातच्या सरक्रीक लाईन मुळे झालेलं होतं. गुजरातच्या सरक्रीक लाईन मुळे जी काही गुजरात आहे, आजचं गुजरात आपण म्हणतो, आजचं काय म्हणतो? गुजरात म्हणतो. ह्या गुजरातच्या सरक्रीक लाईन मुळे 1965चं युद्ध झालं. 1965चं युद्ध झालं, आपण असं म्हणू शकतो. बरोबर आहे का नाही? मग या ठिकाणी बघा मुद्दा काय आहे. ओके, आता यामध्ये एक लक्षात ठेवा, प म्हणजे पंजाब, क म्हणजे काश्मीर, स्थान म्हणजे राजस्थान. ओके, आणि 1965चं युद्ध कशामुळे लागलेलं आहे? हे गुजरात मुळे लागलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा आणखी एक याच्यामध्ये लडाख पण येतं. लक्षात आलं? म्हणजे 2 केंद्रशासित प्रदेश, 1 आणि 2. लक्षात आलं मी काय बोलतोय? 2 केंद्रशासित प्रदेश असेल आणि एक राज्य असेल, हा दुसरा राज्य असेल, हा 3 राज्यांची सीमा याला लागून आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. मग यामध्ये इथं आपण काय म्हणू शकतो? इथं आहे बाबा गुजरात. काय आहे? हा गुजरात आहे. गुजरात आहे. त्यानंतर इथं राजस्थान आहे. पाकिस्तानला लागलेली सीमांच्या बद्दल आपण बोलू शकतो. राजस्थान आहे. या ठिकाणी आहे पंजाब, याला पंजाब आपण म्हणू शकतो. आणि पंजाबच्या थोडंसं जर वर गेलो तर आपण याला काश्मीर असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो रे? काश्मीर असं म्हणू शकतो. या ठिकाणचं काश्मीर आणि या ठिकाणी म्हणू शकतो इथं आलेला लडाख. म्हणजे या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची सीमा या पाकिस्तानला लागते. काहीच नाही, फक्त नावावरून ओळखायचं आहे. फक्त नावावरून ओळखून पुढे चला. काही इथं संशोधन, कंबाईन परीक्षा देतोय, भारत राज्यसेवा देत असेल तर ह्याचं पूर्ण डिटेल्स मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागलं असतं, मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर पुढचं जो काही आहे, पुढचा बघा यामध्ये काय सांगतोय. पुढं भारताला लागलेले असे नेपाळ. आता नेपाळ काय भाई, गरीब राष्ट्र आहे, गरीब आहे भैया, हे गरीब आहे. नाहीतर हे जर असलं असतं इकडून चीन आणि इथं मध्ये इथं नेपाळ. हे बघा ना, इथं काय इथं बसलंय बघा ना. काय सांगावं तुम्हाला, हा जो काही नेपाळ आहे हे 1751 किलोमीटर आहे भैया. हे किती आहे? 1751 किलोमीटर पसरलेला आहे.
काय सांगाव एकूण सीमा. आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची बरं का, नेपाळ काठमांडू ते नाही करा, एक कुठलं तरी मूवी आहे मला आठवत नाहीये आता, एक मूवी आहे बघा, त्याच्यामध्ये काय म्हणताय मला काठमांडूने नेपाळ काठमांडू जाणे काय म्हणताय. ओके बसमध्ये जाते नाही का, बसमध्ये मराठी मूवी आहे कुठला तरी, बसमध्ये जायचंय म्हणून मी याच्यासाठी ट्रिक्स काय बनवली, BUS बस. नेपाळला लागलेल्या भारतातील राज्यांच्या सीमा बस, फक्त एवढंच. काय म्हणायचं बस. आता बी म्हणजे दोन वाक्य, बी म्हणजे बिहार, बी म्हणजे बिहार, बी म्हणजे बंगाल भैया, बी म्हणजे बंगाल, बी म्हणजे बिहार, बी म्हणजे बंगाल. यू म्हणजे दोन वाक्य, यू चे पण दोन वाक्य बनवा. यू म्हणजे काय तर यू म्हणजे उत्तर प्रदेश. काय आहे उत्तर प्रदेश, उत्तर प्रदेश आहे. आणि यू म्हणजे याला आम्ही उत्तराखंड म्हणतो, उत्तराखंड. आणि भैया यस म्हणजे काय इथलं भाग, ह्याला आम्ही म्हणतो सिक्कीम. काय म्हणतो आम्ही सिक्कीम असं म्हणतो, सिक्कीम. म्हणजे बसवरून नेपाळची सीमा लागली, बसवरून नेपाळची सीमा लागली, विषय कट झाला. बसवरून नेपाळची सीमा लागली. काय म्हणलो मी, बी म्हणजे बिहार, ब म्हणजे बंगाल, यू म्हणजे उत्तर प्रदेश, यू म्हणजे उत्तराखंड, यस म्हणजे सिक्कीम. फक्त बस. काय म्हणायचं फक्त बस. नेपाळचा कार्यक्रम संपला. बरोबर आहे का, गरीब आहे रे काय. बघा ना आपल्या इथं वरून चीनचा दबाव, इकून आपला, आपण गरीब आहोत. आपण काय माहितीये का, आपण विनाकारण कुणाला त्रास देत नाही. नाहीतर आतापर्यंत जर आपल्या जागेवर चीन किंवा पाकिस्तान राहिला असतं ना भारताच्या जागेवर, नेपाळ आतापर्यंत त्यांच्याकडे असता. आपलं कसं असतंय, तुम्ही बी राज्य करा आम्ही बी करतो, म्हणजे काय मिलवाटके कार्यक्रम आहे आपला. बरोबर आहे का, असा कार्यक्रम आहे. काय सांगावं तुम्हाला. आता बघा याच्यामध्ये, आता नेपाळ तुम्हाला सांगत असताना सर्वाधिक सीमा, सर्वात कमी सीमा, सर्वात कमी सीमा ह्याच्यामध्ये कमी पश्चिम बंगालची आहे, कमी पश्चिम बंगालची. आणि सर्वात जास्त जर म्हटलं ना बिहारची 601 आहे आणि उत्तर प्रदेशची 651 आहे. उत्तर प्रदेश जास्त, उत्तर प्रदेश काय आहे सर्वात जास्त आहे, हे पण लक्षात ठेवा बरं का. उत्तर प्रदेश सर्वात जास्त आहे, हे कळालं ना. हे तर काही नाही रे, आज पहिला दिवस आहे ना, त्याच्यामुळे थोडं आपण आतापर्यंत याच्यावर जास्त लेक्चर घेतले नाही ना, आपण याच्यावर जास्त लेक्चर घेतले नाही. त्याच्यामुळं काय होतंय, एक जास्त याच्यातलं माहीत नसल्यामुळं थोडंसं जे काही मला ज्या गोष्टी नवीन नवीन वाटतात त्याच्यामुळं थोडंसं लक्ष हे होतं. एकदम 2-4 दिवसामध्ये जाळ आणि धूर संकट होतंय, त्याचं टेन्शन घेऊ नका. आपण काय म्हणलो, बचपन नेपाळचं पाहिलं, यम म्हणजे म्यानमार. भैया तुला एक सांगू, म्यानमारचं लईक भारी कार्यक्रम आहे. म्यानमार कुठे, इथं म्यानमार आहे. म्यानमार ब्रह्मदेश म्हणू आपण याला, प्रेमाने ब्रह्मदेश म्हणूया. आता ह्याला कोणाची सीमा लागते, कसं लक्षात ठेवायचं मास्तर, अवघड आहे ना हे. तुम्हाला रेषा, जी रेड रेषा दाखवतोय ना मी, हे रेड लाईन मुद्दाम बाण मारून घेतलेले आहेत बघा. यामध्ये तुम्हाला सांगत असताना हा एक आहे, हा एक आहे, हा आहे, इथं एक राज्य आहे, ह्यांची सीमा लागून आहे. मग याला आम्ही म्हणतो अरुणाचल प्रदेश. काय म्हणतो, अरुणाचल प्रदेश असं म्हणतो. बरोबर आहे, अरुणाचल प्रदेश म्हणतो. त्यानंतर नागालँड म्हणतो, नागालँड म्हणतो. याला आम्ही मणिपूर म्हणतो, याला आम्ही काय म्हणतो, मणिपूर असं म्हणतो. मणिपूर असं आपण म्हणायला लागतो. बरोबर आहे का. आणि या ठिकाणी हा सर्वात शेवटचा जो आहे, सर्वात शेवटचा, याला मिझोराम असं म्हणायला लागतो. काय म्हणायला लागतो भैया, मिझोराम. मिझोराम. मास्तर ह्याला काही ट्रिक्स आहे का नाही, प्रत्येकाला ट्रिक्स आहे पवार मास्टरकडे, टेन्शन घेऊ नका. पूर्ण ट्रिक्सवर 15 पैकी 15 आउट ऑफ उगच नाहीये. इकडं पूर्ण म्यानमार आहे, हे राज्य तुम्हाला सांगितलं. कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो. म्यानमारला एकूण किती किलोमीटरची सीमा लागते तर 1643 किलोमीटर आहे. किती आहे, 1643 किलोमीटरची सीमा लागते बघा यामध्ये. मग यामध्ये हे लक्षात कसं ठेवायचं, एक मी तुम्हाला एक हे सांगतो. हे कोण आहे भाऊ, हे कोण आहे, हे आहे बबनराव. कोण आहे दिसतंय तुम्हाला, कोण आहे ते,
हे आहे बबनराव. आता बबनराव काय करणार आहे, मी सीमा सांगतोय. बबनरावच्या हातामध्ये काठी आहे आणि बबनराव कुणाला मारतोय, हे आहे साप. साप आहे बरं का, ही सापाच्या वर एक फणी आहे. फणी सापाची फणी आणि ही मणी, सापाचे तोंड त्याला फणी म्हणा. फणीच्या वरती काय आहे, मणी आहे आणि ही काठी आहे. ओके, हा भागपट्ट्या आला इथून, हे याचं घर आहे. इकून आला बघा इकडं, काय सांगतो, हे आहे, याचं नाव आहे अरुण. काय नाव आहे, अरुण. अरुण म्हणायचं. ह्याला काय म्हणायचं, नाग म्हणायचं. नाग काय म्हणायचं, अरुण. ह्याला नाग म्हणा, ह्याला काय म्हणा. ओके, लक्षात आलं. ही जी वरची मणी आहे, नागमणी. नागाची मणी म्हणजे नागमणी. आणि हे मिझोराम मधून आलाय. हे इकडं कुठून आलाय, मिझोराम वरून आलाय. मिझोराम. आता बघा, जसं इकडं सांगितले हे सर्व राज्य येतात का नाही. अरुण म्हणजे काय भैया, अरुण म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं अरुणाचल प्रदेश. मणी म्हणजे या ठिकाणी म्यानमारला लागलेली सीमा, मी मणिपूर असं बोललो. आणि नाग म्हणजे नागालँड असं बोललो. म्हणजेच याचा अर्थ असा की बघा, अरुण माझा दोस्त आहे. हा अरुण आहे. अरुणनी कुणाची सीमा, अरुणच्या हातात काय, काठी आहे. काठीनं काय करतोय, नागाला मारतोय. नागाची वरती जी फणी आहे ना, त्या फणीचं ते दाखवतोय त्या ठिकाणी, एक हिंट डोक्यात ठेवण्यासाठी. त्याच पद्धतीनं मिझोराम मधून गेलेला अरुण, यामध्ये अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगत असताना, ओके, आता तुम्हाला सांगत असताना एक लक्षात ठेवा, काय सांगतोय यामध्ये तुम्हाला सांगत असताना नेमकं काय आहे आणि कसं आहे याच्यामध्ये वाक्य लक्षात ठेवा की म्यानमारला सर्वाधिक सीमा कुणाची लागते, सर्वात कमी नागालँडची आहे आणि सर्वात जास्त सीमा अरुणाचल प्रदेशची आहे. इथं जास्त आणि इथं काय आहे, कमी आहे. हे दोन वाक्य तुम्ही लक्षात ठेवा. जास्त आणि कमी हे पण येऊ शकतं बरं का, येऊ शकतं, काही सांगता येत नाही. चला पुढं बघा काय सांगतोय. भूटान काय आहे, भूतान. आता भूतान बघा, कुठे आहे भूतान, इथं आहे. आता भूतानची सीमा आपल्याला काय करावं लागेल, फक्त खूप कमी आहे, 713 किलोमीटर आहे. 713 किलोमीटर आहे. काय लक्षात ठेवायचं, आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, अरुणच्या बंगल्यात आसामचा सिक्का. ट्रिक्सच आहे. काय म्हणायचं, अरुणच्या बंगल्यात आसामचा सिक्का. अरुणच्या बंगल्यात आसामचा सिक्का असं मी ट्रिक्स बनवली. आता हे सगळ्याला माहिती आहे, हे अरुणाचल प्रदेश आहे. अरुणाचल प्रदेश आहे. अरुणच्या बंगल्यात म्हणताय, हे बंगाल आहे, वेस्ट बंगाल इथं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. हे आसाम आहे, हे सगळ्यांना माहिती आहे, आसाम. अरुणच्या बंगल्यात आसामचा सिक्का. अरुणच्या बंगल्यात आसामचा सिक्का. आता सिक्कीम इथं आहे, सगळ्याला माहिती आहे, बरोबर आहे का. म्हणजे अरुणाचल प्रदेश, वेस्ट बंगाल, आसाम आणि सिक्कीम यांची सीमा या भूतानला लागते. यांची सीमा या भूतानला लागते. म्हणजेच या पद्धतीनं तुम्हाला सांगत असताना हे कळलं तुम्हाला. सीमा फक्त सांगतोय मी, बाकीचं काही सांगणार नाहीये, कारण की मी कंबाईनचं घेतोय, कंबाईनची बॅच घेतोय. कंबाईनवर याच्यावरती एखादा प्रश्न येऊ शकतो. आणि एक लक्षात ठेवा, दुसरा एक महत्वाचा मुद्दा बोलतोय. काय दुसरा महत्वाचा मुद्दा, यामध्ये हा भूतानच्या नंतर एक सीमा अशी लागते, भूतानच्या नंतर हे अफगाणिस्तान आहे. लक्षात आलं. याच्यामध्ये सर्वात जास्त आणि सर्वात कमी सांगून देतो भूतानचं. आता भूतानमध्ये सर्वात जास्त, सर्वात कमी सिक्कीमला आहे. कमी सर्वात कमी सीमा सिक्कीमची आहे. ओके, सिक्का म्हणजे सिक्कीम, कमी सीमा लागली. आणि सर्वात जास्त सीमा जर तुम्हाला लावायची असेल तर आसामची लावा. बघा, इथून तिथून आसामची सीमा आहे. ओके, सर्वात जास्त कोणाची आहे, आसामची सीमा लागून आहे. हे मात्र तुम्ही डोक्यात ठेवा, बाकी सगळं चला पुढं चला. आता याच्यामध्ये अफगाणिस्तान, अरे काय एकच आहे, एकच सीमा, ते म्हणजे बिचारा लडाख. लडाखची सीमा हे याच्यामध्ये लागते, ते म्हणजे 106 किलोमीटरची. 106 किलोमीटरची आहे. हे अफगाणिस्तान ही जी काही सीमा आहे
एक लक्षात ठेवा, ड्युरॉन रेषा म्हणून ओळखलं जातं. ड्युरॉन रेषा, ड्युरॉन रेषा या नावाने ओळखली जाते. लक्षात आलं मी काय बोलतोय, कोणत्या नावाने? एक सेकंद. ड्युरॉन रेषा. ओके, ड्युरॉन रेषा नावाने ओळखली जाणारी ही सीमा अफगाणिस्तान एक लडाखला लागते. 106 किलोमीटर, विषय संपतो. आणि त्यानंतर बघा यामध्ये एक लक्ष द्या की हे सीमा हा टॉपिक आपला इथं संपतो. सीमा हा टॉपिक इथं आपला संपतो. याच्यामध्ये 2 वाक्य लक्षात ठेवायचे दादांनो. एक माननीय पंतप्रधान साहेबांनी 31 जुलै 2015 ला एक योजना सुरू केली आहे. एका योजनेचं नाव आहे भारतमाला, भारतमाला प्रोजेक्ट, आणि दुसऱ्या योजनेचं नाव आहे सागरमाला. सागरमाला, भारतमाला आणि सागरमाला. ही भारतमाला म्हणजे आता शिकवलेले हे राज्य, भारतमाला म्हणजे जे काही आता किनारपट्टीचे राज्य आहेत ना, त्या राज्यांमधून रस्ता जाणार आहे. भारतमाला प्रकल्प कोणकोणत्या राज्यामधून गेलेला आहे एक डोक्यात ठेवायचं. जे शेजारील देशांना राज्य लागतात ना सीमा, त्याच्यामधून भारतमाला गेलेला आहे. ओके, आता मी जे सीमा पाहिल्या ना, एक ठोकताळा आहे म्हणून सांगतो. शेजारील देशामध्ये जी सीमा लागलेल्या आहेत, शेजारील देशांना आपण जे काही राज्यांच्या सीमा लावलो ना, त्या सीमा शेजारील देशांना कोणकोणत्या लागल्या आहेत ते ठोकताळा मी देतोय. आणि हे सागरमाला प्रकल्प म्हणजे आता आपण समुद्रकिनारा पाहिला ना रे, इथं समुद्रकिनारा पाहिला ना 6100 किलोमीटरचा. ज्या राज्यांना समुद्रकिनारा लागला ना, त्या किनारपट्टीवरच्या राज्यामधून हा सागरमाला प्रकल्प आहे. ह्याचा अर्थच असा आहे की पर्यटनाला उत्तेजन देणे, नीलक्रांतीला प्रोत्साहन देणे, किनारपट्टींचा विकास करणे. याच्यामुळे हे दोन्ही बी योजना कोणत्या राज्याला लागू नाही किंवा कोणत्या राज्याला लागू आहे हे जर म्हटलं तर तुम्हाला हे सांगता यायला पाहिजे. हे तुमच्या डोक्यात असावं. यामध्ये कसं वाटलं तुम्हाला हे लेक्चर? सांगा, लेक्चर कसं वाटलं तुम्हाला? याच्यामध्ये आपलं पुस्तक आहे, पुस्तकाची नवीन आवृत्ती लवकरच येणार आहे. 18, 19, 21 या वर्षी झालेल्या संयुक्त परीक्षेत 15 पैकी 15 प्रश्न येणारे महाराष्ट्रातलं एकमेव पुस्तक आहे. लक्षात ठेवा, या पद्धतीनं आपण लेक्चर सिरीज आज सुरू केलेली आहे. तुम्हाला जर लेक्चर सिरीजचा फायदा घ्यायचा असेल, मी तुम्हाला शब्द देतो बाबांनो की तुम्हाला आउट ऑफ मार्क दिल्याशिवाय मी राहणार नाही. आउट ऑफ मार्क म्हणजे 100% मी तुम्हाला मार्क 15 पैकी 15 मार्क कंबाईन परीक्षेला देईल. यासाठी हा कोर्स करा. तुम्हाला मी सांगितलेला आहे हा कोर्स कसा जॉईन करायचा आहे. ते कोर्स जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे? ओके, तुम्हाला माहित आहे. ओके, एक प्ले स्टोअर मध्ये जायचं आहे आणि प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे सर्च करायचं आहे ऍप. आपल्या टेलिग्राम वरती सुद्धा ऍपची लिंक असेल, ती ऍपची लिंक घ्या आणि डायरेक्टली तुम्ही ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल असेल किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होणार आहेत. ओके, कसं वाटलं लेक्चर? नक्की प्रतिक्रिया द्या. आजपासून आपण ही सिरीज सुरू करत आहोत कंबाईन परीक्षेसाठी. सर्वांना कंबाईन परीक्षेसाठी आणि कंबाईन गट ब आणि गट क तसेच राज्यसेवा परीक्षेसाठी सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आहेत. पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सर्वांना बेस्ट लक.